नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जाणून घेऊयात. विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला ऐतिहासिक यश मिळालं. महायुतीमध्ये मागील 4 दिवस चर्चा सुरूच राहिल्याने मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजूनही अनूरितीला राहिला आहे. दरम्यान भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदासाठी विचारण्यात आले आहे. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही कुठलाही निर्णय होत नसल्याची माहिती समोर आली आहे. तर शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद न स्वीकारल्यास शिंदे यांच्या शिवसेनेमधील 2 नावाचा प्रस्तावना सादर करण्यात येईल असंही सूत्रांनी माहिती दिली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते निलेश म्हस्के यांनी बिहार मॉडेल यांचा दाखला देत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहावे असं म्हटलंय. मात्र शिवसेनेच्या काही नेत्यांनी विचारलेल्या बिहार मॉडेल महाराष्ट्रात राबवण्यास भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने नकार दिलाय. मागील 4 दिवस चर्चा सुरूच राहिल्याने मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजूनही अनूरितीला राहिला आहे. तर बिहारमधील एनडीए सत्तेत आहे, तर राज्यात भाजप आमदारांची संख्या जास्त असली तरी जेडीयू प्रमुख नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती नाही असंही स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात पक्षाकडून मजबूत संघटनात्मक नेतृत्व आहे असंही असल्याचा भाजपाचे प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच भाजपाने बिहारमधील प्रचार दरम्यान नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री बनवण्याचा वचनबद्धतेचा सन्मान केला आहे. तर महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहावे अशी बांधलिकी पक्षाने केलेली नाही असंही प्रेम शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा. तूर्तास धन्यवाद.